मँगो मस्तानी तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असाल, पण हीच मँगो मस्तानी आज आपण घरी बघणार आहोत. अगदी दाटसर, क्रीमी, ते पण कमी साहित्यात आणि कमी वेळात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात मँगो मस्तानी बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग या मँगो मस्तानी रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी इथं एक मिक्सरचं जार घेतलंय जे ज्यूससाठी वापरतात. मोठ्या साईजचा एक आंबा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचंय. त्याच्यानंतर ना चाकूच्या साहाय्याने वरचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे चिरून घ्यायचंय. आणि हे जे आंबा आहे तो बाकीचा साईडला ठेवलाय. वरची जी स्लाइड्स आहे ते चौकोन आकारामध्ये कापून घ्यायचे आणि अशा प्रकारे त्याचे मधला जो गर असतो तो मिक्सरच्या जारमध्ये काढायचा आहे. आणि राहिलेला पण आंबा सेम याच प्रकारे मी त्याचा गर मधला काढून घेते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. त्याच्यामध्ये 3 चमचे मी साखर टाकते, जे पोहे खायचा असतो त्या चमच्याने. 1/4 ग्लास दुधाचा वापर केला, नॉर्मल दूध वापरलेला आहे. झाकण लावूया आणि पूर्णपणे बंद चालू करून ज्या प्रकारे ज्यूस करतात तसा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. तर मी इथं बंद चालू करून ज्यूससारखं बनवून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर ना ग्लास घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये हे जे मँगोचं ज्यूस आहे किंवा मँगो मस्तानी आहे ते टाकून घेऊया. आणि याला ना आपण एक 10 मिनटं आता फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूया. तर इथं 10 मिनटानंतर मी काढलेलं आहे. त्याच्यानंतर वरून टूटी फ्रुटी टाकते, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याचा वापर करू शकता. आईस्क्रीम घेतलेला आहे, एक मोठी वाटी आईस्क्रीम आहे ते टाकते. याच्याऐवजी तुम्ही व्हिपिंग क्रीमचा पण वापर करू शकता किंवा नाही केलात तरी चालेल, पण आईस्क्रीमने टेक्स्चर वगैरे छान येतं, त्याच्यामुळे याचा वापर केला आहे. अजून थोडीशी टूटी फ्रुटी टाकते. ड्रायफ्रूट्समध्ये आवडीनुसार घेऊ शकता. तर मी इथं बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले ते टाकते. अशा प्रकारे आपलं झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने आपली मँगो मस्तानी तयार. अगदी कमी साहित्य वापरलेलं आहे. झटपट अशी होममेड परफेक्ट आणि दाटसर क्रीमी तुम्हाला इथं मी मँगो मस्तानी शेअर केलेली आहे. यामधलं तुम्हाला थोडीशी मँगो मस्तानी दाखवते. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येतं, त्या ऑलला नक्की क्लिक करा, म्हणजे लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पण मिळून जाईल. आपला मँगो मस्तानी अगदी कमी साहित्यात आणि झटपट अशी तयार. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.